कोल्हापूर शहरात दुकानदारांकडून पादचारी मार्ग अडवणे आणि रस्त्याच्या कडेला बेशिस्त पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं संयुक्त कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 9 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 7 या वेळेत ही मोहीम राबवण्यात आली। CPR चौक ते महानगरपालिका, भवानी मंडप, जेल रोड, बिंदू चौक, मिलन हॉटेल परिसरात दुकानदारांनी पादचारी मार्गात अडथळा ठरणारे साहित्य ठेवले होते। संयुक्त अतिक्रमण मोहिमेत 26 स्टँडिंग बोर्ड, 15 पायाड, 6 बाकडी, 4 टेबल, 3 चप्पल बॉक्स असे एकूण साहित्य कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या मदतीनं जप्त करण्यात आलं। तसंच शहरातील प्रमुख चौकात मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक विभागाने तगडी मोहीम राबवली। मलबार हॉटेल चौक, खानविलकर पेट्रोल पंप, गोखले कॉलेज चौक, ताराराणी सिग्नल, विवेकानंद कॉलेज परिसर, सायबर चौक येथे 266 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 2,04,400 रुपये दंड आकारण्यात आला आहे। क्रेनद्वारे रोडकडील चुकीने उभी केलेली दुचाकी, 4 चाकी वाहने उचलून दंडात्मक कारवाई करण्यात आली। ही कारवाई पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली वाहतूक शाखेच्या पथकाने केली। बेशिस्त पार्किंग, डबल पार्किंग करणाऱ्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई केली जाईल। दुकानदारांनी पादचारी मार्गात अडथळा करणारी स्टँडिंग बोर्ड, टेबल पायात ठेवू नयेत, वाहतूक नियमांचं पालन करावं, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं।